गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अलक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. शंकर आटप लवकर, उशीर झाला. चल पटापट बॅग टाका लवकर लवकर. चल चल बघ, एक एक करता करता उशीरच झाला ग. पण खरं सांगू का, तुझी आता मला फारशी काळजी नाहीये. गौतम खूप उमदा आणि मॅच्युअर मुलगा आहे. भेटत जा बरं त्याला, आणि त्या नभालाही भेट, त्याच्या आजीला. हा, आणि हे बघ राधा, आता केदार आणि सौरभ हे विषय आपल्यासाठी संपलेले. त्यांचे आणि आपले मार्ग वेगळे आहेत. त्यामुळे प्लीज तिकडे पुन्हा वळून पाहण्याच्या मोहात पडू नकोस. हा, येते मॅम. एक उशीर झाला ग बच्चा, खूप उशीर झाला. मी फोन करते पोहोचल्यावर, नक्की फोन करते. हा, सांभाळ स्वतःला, हॉस्पिटल सांभाळ, आणि मानसला भेटत जा अधून मधून. हा, चल येते. सांभाळ, मी लवकर येते. हं? अगं बाई यश, आलास तू? किती रे बाबा तुझी दगदग. माझा जाऊ दे ग, आपल्या माणसांसाठी कधी दगदग होते काय? अरे तसं नाही, पण सकाळी केदारला सोडायला पुण्याला गेल्यास. आता हे पोर तापानं फणफणलंय म्हटल्यावरती उलट्या पावली परत आलास. एकट्यानं एवढं ड्रायव्हिंग करायचं म्हणजे? एकट्याने कुठे, तर पण आलाय माझ्या बरोबर. अगो बाई, आता केदार कशाला आला परत? मग आता सौरभला ताप भरलाय म्हटल्यावर तो कसा थांबेल? तोही आला माझ्या बरोबर. मग काय 2-4 तास थांबलो सीमा वहिनींच्या बाबांकडे, त्यांच्या बरोबर जेवलो बिवलो आणि मग निघालो. ते असू दे, पण पोरगा बरा आहे ना आपला? हो, ते सांगते नंतर. आधी मला सांग, आपला केदार कसा आहे आणि आहे कुठे तो? तो गाडी पार्क करून येतोय हा. आणि एकदम बरा आहे. हा, नाही इथून निघालो ना आम्ही, तेव्हाच तो बरा झाला. हे जागा सोडल्याबरोबर खुश झाला तो एकदम. अरे क्लिनिक मधला काय आठवतच नव्हता त्याला, एकदम बरा झाला. सगळ्यात महत्वाचा काय तुला सांगतो रंजे, दादांपासून दूर गेला ना, दादांच्या पंजातून सुटला ना, तिथेच तो अर्धा बरा झाला. आणि नंतर सीमा वहिनींच्या बाबांनी त्याला बरा केला. काय तुला सांगतो, सीमा वहिनीचे बाबा आहेत, आई शपथ, हा यशवंत डगे त्यांच्यावर एकदम खुश. तुला सांगतो, त्यांनी असा ट्रीट केला त्याला, एकदमच बरा झाला ना तो. आपल्या दादांनी ना त्यांच्याकडनं अक्कल घ्यायला पाहिजे, थोडी उसनी. हो रे, खरंय. बरं आता जाऊ दे, याचा काय झाला अचानक? काय झालं, एवढा ताप कसा आला याला? हो ना. अरे एकदमच ताप भरला. राधाला भेटायला क्लिनिक मध्ये गेला होता ना, तिथेच तीच गाडीतनं घेऊन आली त्याला. एवढा ताप होता, चटकाच बसत होता अंगाला. शेवटी तिने इंजेक्शन दिलं आणि काही गोळ्या दिल्यात. गोळ्या? हा. कुठे दाखव? त्या काही तिथेच आहेत बघ. या बघ. अरे बापरे, अरे या गोळ्यांची ॲलर्जी आहे सौरभला, चक्करही येते यानी. काय सांगतो का? अगं बाई, हो. मग आता? नाही, काही काळजी करू नकोस, मी क्लिनिक मध्ये जाऊन औषधं घेऊन येतो, आहेत माझ्याकडे. ठीक आहे, सावकाश जा. हो हो, आलोच.
घामालाय, ताप पण उतरलाय. गुण आहे पोरीच्या हाताला. आणि यश, तिला आपल्या घराचा एवढा लळा लागलाय ना. हो खराय. आणि तुला माहितीये का, काय? आज आपल्या सीमानी तिला चक्क विचारलं केदारशी लग्न करशील का म्हणून. काय काय सांगते काय तू? मग काय बोलली ती? बोलली नाही काही, हा. पण हसली. हो. अरे सीमाने तर चंगच बांधलाय राधाचं आणि केदारचं लग्न करायचंच म्हणून. मी पण. अरे अरे, सौरभ, ए. सौरभ उठू नको. अरे. तू तू झोप बर. तू अगं मी जागाच आहे. तू कशाला उठला पण? ऐकत होतो तुमचं बोलणं. हे लग्न होणार. केदारला बरं करायचं असेल ना, तर कुठल्याही परिस्थितीत हे लग्न झालंच पाहिजे. हॅलो सिस्टर. हां, डॉक्टर वैशाली सामंतला रूम नंबर 12 मध्ये शिफ्ट करा. ओके. आणि डॉक्टर स्वाती तिकडे गेल्यानंतर तिचे रिपोर्ट्स मला फोनवर कळवा. या. आणि डॉक्टर सई प्रधान काही दिवस आउट ऑफ स्टेशन गेल्या, सो काही महत्वाचं असेल तरच त्यांना फोन करा. ओके. या. काय? हाय. तुम्ही डॉक्टर सई प्रधान नाही आहेत, त्या US ला गेले. काय हरकत नाही, आपण बाहेर जाऊया का कुठेतरी? आत्ता? हा म्हणजे अजून इतके वाजलेले नाहीयेत आणि जेवली नसशील तर उत्तम, बाहेरच जेऊ. नाही, मी बाहेरचं खात नाही. अरे फॅन्टॅस्टिक, मग हवा खाऊ. चल. नाही, त्यापेक्षा तुम्ही आत, मी छान कॉफी करते. पण मला भूक लागली ना. मी मग नूडल्स करते. काही गरज नाहीये. हे बघ अगं, तू घरात एकटी असताना मी घरात येणं बरं दिसणार नाही. नाही पण हे बघ, आणि खरं सांगायचं तर डॉक्टर प्रधानांनीच मला सांगितलं तुला कुठेतरी बाहेर घेऊन जा. जाऊ ना, इथे फिरू कुठेतरी कंपाऊंड मध्ये. काय फोन पण बंद ठेवलाय मी. ओके. हा चल जरा गप्पा मारू. काय रे, बरं वाटतंय ना आता? हो. चल मग आता थोडस काहीतरी खाऊन घे. नाही नको, तोंडाला चव नाही. अरे थोडा खाऊन घे म्हणजे ताकद येईल, नाहीतर त्या इंजेक्शन गोळ्या गरम पडतील तुला. मी गरम गरम वरण भात करून आणते आणि लिंबाचं लोणचं. हं? हो. चल मी पण येतो तुझ्या बरोबर, मदत करतो तुला. हा. थोडा फ्रेश होतो आणि मग तुला मदत करतो. चल. खूप धावपळ झाली ना तुझी केदारच्या ह्या सगळ्या प्रकरणात. खूप स्ट्रेस घेतलास तू. पण सौरभ, आता बरा झालास ना, की आयुष्यात तुला सिरियसली काय करायचं ते ठरव बाबा. हे ड्रॉप घेणं, हा कोर्स करतो, तो कोर्स करतो, भास झाला आता. मार्कंडेय येतात, त्यांच्याशी बोलावं तर. कळलं ना? हो. बरं, राधा गेली? हो रे, बराच वेळ झाला. तुला झोप लागली होती ना, गेली ती. मी तिच्याकडे विषय काढला होता, म्हणजे म्हटलं केदारशी लग्नाचा विचार करशील का, अर्थात केदारचं सगळं सुरळीत झाल्यावर. मग काय म्हणाली? काही म्हणाली नाही, पण गोड हसली आणि गेली. ठीक आहे, माझेही प्रयत्न चालूच आहेत. बघू काय होतंय. आणि हो, फोन करतो तिला, विचारतो काय घ्यायचं. अरे तिने मला सांगितलं ना, तुझं जेवण होऊ दे, मी तुला देते औषध. नाही, फोन करतो आणि तिला थँक्स पण म्हणायचंय. कर कर. सीमा वहिनी, पोह्याचा पापड देतेस? हो आणते आणते, लगेच आणते. हा
आज खूप मुलांना जन्म दिलास का? हा म्हणजे यू लुकिंग क्वाईट टायर्ड. म्हणजे खूप डिलिव्हरीज किंवा ऑपरेशन्स होती आज? हो, आज खरी धावपळ होती. थोडक्यात तू लोकसंख्या वाढवण्याचं काम करत असतेस. हो. गो अहेड. हॅलो. हॅलो, कुठे आहेस? कसा आहेस? आधी कुठे आहेस ते सांग. आधी मला सांग कसा आहेस. बरं, हारलो. मी ठीक आहे, पण डोकं दुखतंय जरा. डोकं नीट वापरायला शिक, म्हणजे ना गंज निघून जाईल. म्हणजे डोकं दुखायचं थांबेल. तू मला न सांगता निघून गेलीस ना, म्हणून दुखतंय. अच्छा, असं असतं का? थापा मारणं बंद कर. ए हॅलो, थापा? मी थापा मारतोय? काय यार, माझ्यासारखा सरळ सालस सत्यवचनी मुलगा तुला शोधून सापडणार नाही, माहितीये? अगं ते महात्मा गांधी, राजा हरिश्चंद्र आणि त्यानंतर हा तुझा पर्सनल जोकर सौरभ धर्माधिकारी. जोक जोक. अरे वा, जोक कळला तुला? क्या बात आहे, एक नंबर. छे, मला कुठे काय कळतं? डोकं तर फक्त तुलाच आहे ना. बरं बरं, उद्या भेट, म्हणजे माझं डोकं दुखायचं थांबेल. बरं, फक्त तुला बरं वाटेल म्हणून भेटेल. हो हो, ओके ओके. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय. बाय. राधा ना, हो. डोका दुखायचा थांबला? नाही, अजून आहे कणकण जरा. आहे काय? मग थोडा खाऊन घेतो, डोका थांबेल. हं? घे. फ्रेंड, हो. मग काय आजारी आहे की प्रेग्नेंट? त्यांनी जर डिक्लेअर केलं की मी प्रेग्नेंट आहे, तरी मला आश्चर्य वाटणार नाही. असाच आहे तो. म्हणजे मुलगा फ्रेंड, म्हणजे तू प्रेग्नेंट नसणार. पण एकूण तुझ्या बोलण्यावरून तू फार गमतीशीर दिसतोय. हो. तू सकाळी जो निळा ड्रेस घातला होतास तो त्यांनीच दिला होता तुला? हो, पण तुम्हाला कसं कळलं? माझ्या खिशात एक अल्लादीनचा जीन आहे, तो हे सगळं सांगतो मला. कारण ना तो निळा ड्रेस तुझा चॉईस वाटत नव्हता. म्हणजे तुला पेस्टल शेड्स आवडतील असं मला वाटतं. म्हणजे डस्की ग्रे किंवा ऑफ व्हाईट, किंवा अजून मला पेस्टल शेड्स सुचत नाहीत. पण तू जसा आता ड्रेस घातलास तसा पांढरा. हा हो, पण तुम्हाला कसं कळलं? तुला हा? तुला म्हण मला, म्हणजे मला तुला म्हण. ओ, तुला कसं कळलं? दॅट साऊंड्स बेटर. मगाशी सांगितलं ना अल्लादीनचा जीन, चेहरा वाचतो मी. घाबरलीस? चेहरा म्हटलं मी, मन नाही. पण काय, इव्हेंच्युअली मनात जे असतं ते चेहऱ्यावर आलं तर मी वाचणारच ना. माझा स्वभाव आहे तो. आय कॅन्ट हेल्प इट. चेल, कशाला एवढी घाबरतेस तू? पण मला वाटतं की आता आपण निघायला हवं, खूप उशीर झालाय.
मी तुला सोडतो. पण डॉक्टर प्रधान घरी नाहीयेत, मग तू एकटी राहशील? भीती नाही वाटणार तुला? भीती? मला कशाची भीती नाही वाटत. ग्रेट आहेस. आणि मला इतकी भीती वाटते घरी एकटं असताना. आजी नसली ना तर मी नोकरांना हॉलमध्ये झोपवतो आणि त्यांना घोरण्याचे आवाज काढायला सांगतो. तेही नसतील तर टीव्ही ऑन ठेवतो, लाईट्स लावतो, आरडा ओरडा करतो, म्युझिक सिस्टम ऑन करतो आणि मगच झोपतो. अनबिलिव्हेबल. बट इट्स ट्रू. आय हॅव टू लिव्ह विथ इट. कांट हेल्प. एनिवे, तुला सोडतो, नाहीतर भूत दिसतील. हा, फांदी जरी हल्ली ना तरी मला भीती वाटते भूत आली की काय. आणि एरवी दिवसात जिवंत भूत भेटतच असतात. चला, खरं तर तू जेवायला आली असतीस तर बरं वाटलं असतं, म्हणजे माझं पोट भरलं असतं. हो बरोबर आहे, पण इट्स ओके, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट टाइम मे बी. वा, हो एकदम मस्त झाले ना. हा. अरे कसले छान झालेत. पोहे उत्तम क्वालिटीचे नायलॉनचे पोहे आणले, चांगले होतील नाही तर काय. मध्ये त्यापेक्षा सीमाच्या हाताला गुण आहे म्हणून चांगलं होतं असं कबूल कर ना. कशासाठी? जे खरं नाही ते कशासाठी कबूल करू. हे आले युवराज. या रे इथे बस. बस इथे. अंगात ताप भरला होता ना, नाडी बघू. तुम्हाला दिलेत ना, मग खा ना. नाही इथे ठेवणार. काही गरज नाही, इथं ठेवतो मी. नाडी उत्तम चालू आहे, काही घडलेलं नाहीये. तर चूर्ण दिलेस ते घेतलंस की नाही? हा, चूर्ण कसं घेईल? झटकन इलाज होईल अशा त्या गोळ्या पाहिजेत, ॲलोपॅथीच्या. इंजेक्शन पाहिजे, रसायनं पाहिजेत. बरोबर आहे. मग त्याचे साईड इफेक्ट सुद्धा भोगा. तोंडाची चव जाईल आता, जीभ अशी कोरडी पडेल, शुष्क. सीमा एक काम कर, याला लिंबाचं लोणचं दे. हा, जरा जिभेला चव येईल त्याच्या. हो, तो नंतर खातोय म्हणाला. आणि काल आता काठीचा मार दिलाय, लाठीचा द्यायला लावू नकोस. पण तुम्ही जरा समजून घ्या ना दादा. जे बोलायला नको तेच केदारला बोलत तर तो बरा कसा होणार आहे? शहाणपणा करून बोलू नकोस. 50 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतोय. हे काय काय उन्हामध्ये पिकलेले आहेत की काय? दादा, बावळट कुठला? केदारचं काय सांगतो? सगळी नाटक आहेत त्याची. तो बावळटपणा जे काय सोंग घेतो ना तुम्हाला फसवण्यासाठी. सगळी सिंपत्ती हवी असते त्याला, म्हणून चाललेलं होतं सगळं. कळलं की नाही? काही त्याच्या पाठीमागे लागू नका, त्याच्या बोळसटपणाला भुलू नका. तो फसवतोय. माझे शब्द एक दिवस पटतील तुम्हाला. अहो दादा. नाही नाही, नको नको. माझं बोलणं आवडत नाही. जातो मी माझ्या खोलीमध्ये माझे माझे पोहे खात बसतो. बघतोच आहे रे हा पोह्याकडे. आहेत की नाही अजून? मी देते तुम्हाला. काय काय गरज नाही आहे, काही गरज नाही आहे. झालं, एवढे एवढेसे पोहे बनवते. माणसं केवढी, पोहे केवढे. शी 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 शी. अरे देवा. खरं म्हणजे याच्यावरच मानसिक उपचार करायला हवेत. हे कसले उपचार करून घेतायत? आय माय यशवंत ढगेचा बोलणं आहे, लक्षात ठेवा. एक दिवस हेच आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये पोहोचवणार बघा. पण यांच्या पायी केदारचा मात्र जीव जातोय. आता मार्कंड येत आहेत ना, तेच यांना वटणीवर आणतील. गुड मॉर्निंग. मला आणि आजीला डॉक्टर राधा मनोहर आवडली.
आमच्या केदारचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे ग. तू पॉझिटिव्हली विचार कर ना केदार बद्दल. तू लग्न कर, अशा मुलाशी कर जो तुला आवडेल, कारण त्यामुळेच तू आमच्यापासून दूर जाशील कायमची. माणसं चांगली आहेत असं वाटतं, पण निर्णय तुझा असेल. पॉझिटिव्ह असेल तर उत्तमच आहे आमच्यासाठी.